राज्यात रेकॉर्ड ब्रेक 65% मतदान झाले। किती? 65%। हे कधी झाले? 1995 नंतर 30 वर्षानंतर 3 दशकानंतर इतकं मतदान झाले। प्रश्न आहे, हे वाढलेलं मतदान काय कारण ठरेल? कुणासाठी ठरेल? कोणत्या मुद्द्यामुळे मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले? या सगळ्याबद्दलचा हा रिपोर्ट बघू, नंतर चर्चेवर येऊ। अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल। विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद आणि मतांचं धर्मयुद्ध हे मुद्दे चांगलेच गाजले। कारण लोकसभा निवडणुकीत वोट जिहादचा आरोप झाला, त्यामुळे महायुतीकडून एक है तो सेफ है अशा घोषणा देण्यात आल्या। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लोकजागरण मंचकडून मतदारांना पत्रक वाटत मतदानासाठी प्रबोधन करण्यात आलं। निवडक 160 मतदारसंघात तब्बल एकूण 50,000 बैठका घेण्यात आल्या। लँड जिहाद, लव जिहाद, धर्मांतर, दगडफेकीवर अंकुश ठेवणारे सरकार निवडून द्या असं आवाहन करण्यात आलं। त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचा दावा केला जातोय। कारण लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचं जे ध्रुवीकरण काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या बाजूने झालं होतं, त्याचा मुकाबला करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला हिंदू मतांना आकर्षित करणं गरजेचं वाटलं आणि ते योग्यही आहे। जर मुस्लिम मतदार एकतर्फी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊ शकतात, तर हिंदू मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपला कौल दिला तर त्यात गैर काही नाही। लोकसभा निवडणुकीत संघानं अलिप्त भूमिका घेतली होती, त्याचा मोठा फटका भाजपला बसला। भाजपला तब्बल 14 जागा गमवाव्या लागल्या। त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुका टाळण्यावर भर देण्यात आला। मतदार घराबाहेर निघाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे, यासाठी भाजपाने बूथ लेवलवर प्रयत्न केले, वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेतल्या। हे या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे। अनेक ठिकाणी जो टक्का वाढलेला आहे, सर्व हिंदू बांधव असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, मोदी साहेबांची घोषणा एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे ह्या घोषणेला सुद्धा लोकांनी पसंती दिलेली आहे। भाजपसाठी संघाच्या प्रबोधन मंचानं जोरदार प्रबोधन केलं, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचा दावा केला जातोय। आता हे वाढलेलं मतदान नेमक्या कुणाच्या पथ्यावर पडणार आहे, याचा निकाल 23 तारखेला लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।